नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते नितस्पष्ट संदर्भन्यायदीपिका। श्री अभिनव धर्मभूषण विरचित न्यायदीपिका प्रस्तावना बघत होतो आपण. चंद्रमती माताजींनी लिहिलेला लेख प्रस्तावना, त्याचं शीर्षक इथं दिलंय जीवन की सबसे श्रेष्ठ निधि. कारण हे समजणं का गरजेचं आहे? त्याशिवाय त्याला आपण जपणे म्हणजे सांभाळणार नाही. महत्व समजावं लागेल ना. लहान मुलांना हातात नोट दिली तर ते फाडू शकतं का नाही? फाडू शकत का? त्याला ते 500 रुपयाची नोट आहे का कागद आहे काय आहे हे कळत नाही. म्हणून ते त्याच्याशी कसंही खेळू शकत. आणि तेच आपलं होतं धर्माच्या बाबतीत. म्हणजे धर्माचं महात्म्य आपल्याला न समजल्यामुळं आपण धर्माबरोबर खेळतो कसं? ते धर्माचा आपण उपयोग कसा करतो? त्याला किती लहान मुलाला महागाची वस्तू आणून द्या, चांगली वस्तू आणून द्या, कसंही असलं तरी त्याला कळणार नाही ना काय आहे ते. मग त्याला समजावून सांगितलं, बाबा हे नोट आहे, फाडायची नसते, ही भारी वस्तू आहे, ह्याला नीट सांभाळायचं, असं सांगता सांगता मग त्याला जेव्हा कळायला लागतं, त्याची व्हॅल्युएशन कळायला लागते. कशी जी काही वस्तू असेल मूल्यवान त्याची, मग तो त्याला सांभाळू लागतो, व्यवस्थित ठेवू लागतो, त्याचं महत्व त्याला समजतं, त्याचा मग वापर कसा करायचा हेही समजतं. बरोबर आहे ना? मग व्यवहारामध्ये धनाचं महत्व समजल्यानंतर त्या धनाचा वापर, मग नव्हे धनाचा वापरच करायचा बंद करतो. इतकं पण महत्व नाही कळलं पाहिजे. बरोबर आहे? आता तुम्हाला कसं कळलं हे माहिती नाही. वापर न करणं आहे ना, अतिरेक त्याला म्हणायचं. आणि स्वैराचार, अज्ञानामध्ये स्वैराचार केला जातो बालकाकडून. माहिती नाही त्याचं महत्व, तर तो फाडूही शकतो, पाण्यात काही करू शकतो त्या धनाचं. म्हणजे आता सोनं दिलं तर काय करेल तो लहान बाळ? त्याला सोनं काय, हिरा काय, गारगोटी काय, काय फरक आहे त्याच्यासाठी? काही नाही. तो त्याच्याबरोबर कसं, म्हणजे त्याचा उपयोग कसाही करू शकतो. आणि जास्त महत्व समजलं तर काय करतो? उपयोगच करत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात ना. स्वाध्याय करायला लागला, व्रत करायला लागला, आहे का नाही? मग तो आता तो साठवायला लागतो त्या गोष्टी.
व्रताचा संचय करतो का नाही आपण? संचय करतो. व्रताचं वापर कशासाठी करायचा कळत नाही. व्रत सुद्धा साठवून ठेवतो. मग रविवार व्रत, अनंत व्रत, काय कवलचंद्रायण व्रत, तू कसले उपास करते, भक्तांबर व्रत, नमोकार मंत्राचं व्रत, वेगवेगळ्या व्रताची एक लिस्ट तयार होते. लिस्ट करतो. का नाही विचारलं कोणी तर मग सांगितलं, पण अभिमानाने सांगितलं जातं मी एवढे व्रत केली. बरं, मग काय केलं त्या व्रताचं प्रयोजन काय? किंवा साठवून ठेवले म्हणजे त्याचं प्रयोजन नाही समजलं तर असं करताना म्हणजे त्या आहे ना, व्रताचं प्रयोजन काय होतं? अहंकार वाढवण्यासाठी. पण त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस लिस्ट केली तर काय झालं? म्हणजे दुसऱ्याला सांगायला की नाही त्या व्रताचा अर्थ काय होतो? व्रताचा अर्थ काय होतो ते सुद्धा माहिती नाही. व्रताचं संयमात नाव वेगळं आहे, व्रत नाव वेगळं आहे. आम्हा किती वेळा तरी सांगितलेले आहे व्रत कशाला म्हणायचं. व्रत शब्दाचा अर्थ आम्हा नेहमी सांगतात व्रत व्रत यती म्हणजे दोषांचा त्याग करणे. असं आम्हांच्या प्रवचनामध्ये अनेक वेळा आलेलं नाही. दोष सोडणे म्हणजे जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो तेव्हा त्याचा भाव काय? आपलं जे शरीरावर एकत्व आहे, ममत्व आहे, खाण्यापिण्यामध्ये आपली आसक्ती आहे, ती जर आपण सोडली, कारण खाणं हा काय दोष आहे का? आणि आपण व्रत केलं म्हणजे खाणं सोडलं का नाही, म्हणजे काय केलं? दोष त्यागला की नाही, हे लक्षात यायला पाहिजे की नाही. पण आपल्याला अभिमान वाटतो का नाही, असं होतं. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे? आता इथं आचार्यांनी दोन्ही व्याख्या दिली, निश्चय आणि व्यवहार नाही, आणि व्रताची व्याख्या दिली. व्रत हे कशाचं कारण सांगितलंय? व्रत हे कशाचं कारण सांगितलंय? आता द्रव्य संग्रह आणलाय म्हटल्यानंतर कोणतरी सांगेल असं मला वाटलं. असं सांगितलंय का व्रत स्वर्गाचं कारण? काय मोक्षाचं पण कारण म्हणा, काय मला अडचण नाही आहे. व्रत कशाचं कारण असतं? व्रत वदसंधिगुत्ती धम्मानुपेहा परिशहजोय चारित्रं बहुभेया नायो भाव संवर विशेषा. राहिलं नाही मूळ म्हणजे आता तत्व यायला पाहिजे होतं ना. व्रतामध्ये पाठीमागचं तत्व कोणतं आहे? व्रत कशासाठी करायला पाहिजे? संवर झाला का त्या दिवशी, का आश्रव झाला? व्रत जर आश्रवाचे कारण होत असतील तर ती व्रत होतील का? म्हणून म्हटलं व्रताचा पण साठा केला तर ते आश्रवाचं कारण. बरोबर आहे. जेव्हा की व्रत सुद्धा साठवायची नसतात, म्हणजे त्याच्या संबंधीचा परिग्रह सुद्धा पुण्याचंच बंधाचंच कारण होईल ना. आणि इथं आपल्याला संवर करायचा आहे. संवरासाठी धर्म आहे. इथं जिन धर्मामध्ये जितकं म्हणून चारित्र, क्रिया, ज्ञान, श्रद्धा, अहिंसा असं जे सांगितलं त्याचं मूळ एकच आहे. परवा पण सांगितलं काय? वीतरागता. करेक्ट. म्हणजे संसाराच्या नाशासाठी. आणि संसाराचा नाश आपला केवळ पापाच्या नाशाने होत नाही ना. आपल्याकडे तसं नाही ना. इतरांकडे पापाचा नाश, संसाराचा नाश मानला. हेच तर डिफरन्स आहे. हा फार महत्वाचा आहे. आणि तेच आपल्याला श्रद्धा नीट करायचंय. बाकी पुण्य होणार आहे, पाप होणार आहे ना, आणि धर्म पण होणार आहे.
जिथं पापाच्या नाशासाठी नाही धर्म, US मध्ये सुद्धा पाळते सगळे, ते सुद्धा पाप करत नाही तसे. एक प्रश्न असाच, आमची एक चर्चा विक्रांतजीशी झाली, मला अजून त्याचं उत्तर आता त्यांनी दिलं तसं. तर चर्चा कशावर झाली, तिकडचे लोक जे आहेत ते सांगितलं कसे आहेत, आपल्यासारखे रावडी नाहीत, अहंकारी नाही. तिथं अहंकार फार असा दिसून येत नाही बरं का सामान्य लोकांना. मोठे आता मला माहित नाही, मला जे भेटले किंवा जे दिसले काही संबंध नाही. आता मी तिथं जेवण झालं की नाही आणि तर त्यांच्या घराच्या बाहेर फिरायचं, आणि त्यावेळेस एक महिला ती पण अशी फिरत असायची, माझं काय ओळख आहे का, आणि ते एकमेकांकडे बघितलं की नाही त्यांनी. आता आपण बघतोच की, आपल्याला सवय आहे गोऱ्या लोकांना बघायची, उगच बघितल्यानंतर ते हाय करते, हॅलो म्हणते, काय तिने पण हाय केलं मला. मग मी असं करून जय जिनेंद्र केलं, कसं असं व्यवस्थित असं जय जिनेंद्र म्हटलं तिला. तिने असं पहिल्या दिवशी मला असं बघितलं, असं काय करते असं. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बाहेर परत फिरायला त्याच टाइमला गेलो, ती पण त्याच टाइमला बाहेर फिरायला आली. मग मी असं करायच्या आधी तिनेच असं केलं जय जिनेंद्र. परत त्यांना ऑकवर्ड वाटतं, जय जिनेंद्र कसं म्हणत, जय जिनेंद्र करशील का तू जय जिनेंद्र असं कोणाला पण फॉरेनच्या वर मानव भेटल्यावर लाज वाटेल का नाही जय जिनेंद्र करायची का नाही. मित्रात भेटला तर जय जिनेंद्र कसं लाज वाटते आपल्याला जय जिनेंद्र. पण मी ज्याला भेटलो, तुम्हाला म्हणले बरेच जण जय जिनेंद्र काय म्हणणं, त्याला काय कळत, त्याला न कळ मला चांगलं वाटतंय जय जिनेंद्र म्हणतात, विनयाने करायचं, कुत्र्याला कळतं असं आपल्या शास्त्रात सांगितलं. भाव कुत्र्याचे बदलले, त्या बाईचे भाव बदलले, केलं बरेच जण केले, तसं काय नसतं. सांगायचं आपल्या भावावर डिपेंड असतं. तुमच्यामधली त्या विषयासंबंधीची श्रद्धा आहे, ती समोरच्याची श्रद्धा बदलण्यास कारण होते. तुमची श्रद्धा त्याच्यावर दृढ पाहिजे. बरोबर चूक हा नंतरचा विषय, तुमची श्रद्धा किती आहे त्याच्यावर, तुम्हाला बाध्य करतं ते बदलण्यामध्ये, असं असतं ते कार्य. आणि इथं तर उत्कृष्ट कार्य असताना मग समोरचा बदलला तर त्यात काय आश्चर्य. चर्चा कशासाठी सांगू, तिकडच्या लोकांचे स्वभाव. विक्रांतजीशी आमची चर्चा झाली ती लंडनच्या एअरपोर्टवर अशी झाली ती चर्चा. मग स्वभाव काय, म्हणजे असे पोलाईट स्वभाव असते त्यांचे. जर त्यांच्याशी तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर तुम्हाला गर्विष्ठ मानलं जातं, किंवा तुम्ही असं समोर चाललाय, तुम्ही कोणाशी असं हाय हॅलो करत नाही तर तुम्ही गर्विष्ठ आहात असं समजलं जातं त्यांच्याकडे, नाही का. मग मी एकदम मॉलमध्ये गेलो होतो. मॉल नाही काय म्हणतो, तसं एक मोठा बाजार टाईप असतो, डीमार्ट सारखं. म्हणजे अनिताताईचे मिस्टर त्यांनी काय सामान घेतलं होतं. मग आता ती ट्रॉलीत भरलं होतं सामान सगळं. मग उगाच मी आपलं ती ट्रॉली घेऊन बाहेर गाडीपर्यंत आलो होतो, ते पैसे देत होते तोपर्यंत गाडीपर्यंत आलो. आता ती शिस्त ना तिथं सगळं. मग एक बाई दुसरी तिकडून आली, तिनं पण सामान आणलं होतं ट्रॉलीमध्ये, आणि ती ट्रॉली तिथे कशा लावल्या तर ती लावत होती. मग मी जरा लांब होतो, मग मी अशी ट्रॉली घेऊन चाललो होतो तिकडं, आहे का नाही लावायला तिथं. तर ती काय बाई म्हटली, ती लावत होती, म्हणजे सोडा म्हटली मी लावते. आहे आपण काय केलं असं, तुझं काय मी नोकर आहे, काय संबंध नाही का, मी म्हटलं तर त्याला लाव काय नाही म्हटलं. आणि तिनेच स्वतःहून राहू दे इथं म्हटली, माझं मी लावते. तिची एक लावली, माझी पण लावली. छान वाटते का नाही, का ऐकायला छान का करायला छान वाटायला पाहिजे. हा तुम्ही US ला गेलता का, कधी गेलता, तुम्हीच बरोबर गेलता. बरं हां
पिऊ सोडून पुढे यायचे, ते हसायचे आणि जावं म्हणायचं, त्यांना मागं ठेवायचे आणि आपली माणसं म्हणून पुढे ढकलायचं, पुढे जावं. ते आपल्या भारतीय सिस्टीम खरं आहे. असं म्हणजे ते असं त्यांना त्याच्यात काय वाटत नाही, असं त्यांना अगोदर आहे ना चालणाऱ्याला मान द्यायचा, हे ते सगळे असे तुम्ही अगोदर जावा, लांब 20 फूट गाडी लांब थांबवणं, असं असे मला ते सांगायला पोलाईट आहे. दया पण असते त्यांच्याकडून, प्राणी मात्रांवरची दया बघितली तर आपल्याकडे ती जैन असून सुद्धा तेवढी दया दिसणार आहे का नाही. म्हणजे ते बघितलं आपण जाताना सांगितलं गाढव तिथं बाहेर पडलेलं मंदिराच्या, कोणाला दया आणि काय नमस्कार मंत्र सांगून सगळे निघून गेले, त्याला दया म्हणतात का? म्हणजे त्याची जी सेवा शुश्रूषा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तिकडं. मग आता हे लोक कुठं जाणार असा प्रश्न. मोठी चर्चा झाली ती, कुठं त्यांना कोणती गती मिळाली, असे परिणाम असणाऱ्या जीवाला कोणती गती मिळाली, स्वर्गात जातील असं म्हणणं. मग तेच त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं म्हणणं होतं? विक्रांतीचं म्हणणं होतं स्वर्गात जाणार ते. पण आता माझी दृष्टी काय, आता मी काय बघितलं, त्यांचं खाणं बघितलं मी आहे ना. मग मी त्यांना म्हटलं ही काय खातेत, म्हणजे कुठली अशी वस्तू नाही की जी म्हणजे नॉनव्हेज शिवाय नसेल, सगळ्यामध्ये नॉनव्हेज. मग म्हटलं असं नॉनव्हेज खाऊन कसं काय बरं स्वर्गात जाते, आता कुठं जातील सांगा. मग चर्चा त्याच्यामुळे निघाली ना, म्हणून तुम्हाला मी विचारतो. त्यांनी म्हटले ते स्वर्गालाच जाणार. मी म्हणलं स्वर्गाला नाही, कसे जातील म्हटलं, असलं काय मांस खाऊन स्वर्गाला जात असतं म्हटलं तर तसं. असं माझा पक्ष होता आणि त्यांचा पक्ष होता तो, की इकडचे लोक असे चांगले आहेत आणि म्हणून अशा मंद कशाही म्हणले, मंदलेशा. मग त्याला मंदलेशा म्हणून ते म्हटले स्वर्गाला जाणार आणि मी म्हणत होतो नाही असं. मग त्यांनी त्याचं कारण दिलं, म्हटले इकडं त्यांचं जेवणच असं असतं, म्हणजे इकडच्या वातावरणात हे अशा ज्या ह्याच्यात राहतात ते काय म्हणतात माहोल म्हणजे वातावरण सांगितले. माहोल म्हणजे बाहेरचे लोक जे तिथलं जे काय आहे कल्चर, त्या कल्चरनुसार म्हणजे त्याच्यात त्यांना अशी आसक्ती असते असं नाही आहे, ते त्यांचं जेवणच आहे असं. त्यामुळं त्यांनी मांस खाल्लं तर पाप लागणार नाही. कसं वाटतंय वाक्य कसं वाटतं? मग ते स्वर्गात जाणार असं त्यांचं म्हणणं, माझं म्हणणं म्हणजे नरक असं मी काय म्हटलं नाही, पण कुठं जातील त्यांना एक चर्चा निघाली होती. मग त्यांनी सांगितलं त्याच्यात आसक्तीमुळं ऍक्च्युली दुर्गतीला जात. मग तिथं एखादा त्यांनी उदाहरण मला दिलं, शाकाहार करणारा असेल आणि तो आसक्तीने खात असेल आणि मांसाहार आहे पण आसक्तीने खात नाही. सांगायचं उत्तर पाहिजे मला. शाकाहार करणारा आसक्तीने भोजन करतो आणि मांसाहार करणारा म्हणजे आता तिथं तेच त्यांचं कल्चर आहे आणि त्यामुळं तिथं असं हेच असं नाही तर जे आहे ते खातेत ते. तेव्हा त्याच्यात त्यांना अशी विशेष आसक्ती. आपल्याला तर सगळे व्यंजन करायची सवय, त्यांच्याकडे व्यंजन असतात का? नसते. बरोबर आहे. म्हणजे जे जसं असेल तसं ते खातात, म्हणजे जसे तिर्यांची खातात सामान्य. आता मुंगीचं नाही चाललं, एक सामान्य तिर्यांची. काही तिर्यांची आसक्ती असते आणि काही तिर्यांच्या अशा आहेत की त्यांना आसक्ती दिसून येत. जसं सिंहाचं पोट भरल्यावर, वाघाचं पोट भरल्यावर खातो का अभिजित? अभिजितला माहित आहे, ती गेलता एका वाघाबरोबर आहे ना, म्हणजे त्याचं पोट भरलं होतं म्हटला, त्यामुळे ते काय नाही त्याच्या शेजारी उभारून फोटो काढू शकतो. बरोबर आहे का रे? कुठं आफ्रिकेत जंगलात आहे ना ते वाघ, पोट भरल्यावर ते आपल्याला खात नाही म्हणत. बघूया एकदा मला. मग आता तिथं समोर असलं जे कोणी काय असलं पडलेलं असलं भोजन, तर ते एकदा शिकार केली त्यांनी का ते मारलं, त्याच्यानंतर आहे ना खाल्लं, पोट भरलं त्यांचं
मग आता तेच राहू द्या, तर उद्या नाही मिळालं तर ठेवून. नाही असं काय, त्या वाक्षी कोण असे प्राणी असे साठवून ठेवतात का ते जेवण? उद्याचं काय माहिती आप त्यांना. आणि मग दुसरे प्राणी येतात ते खात असते. त्यावेळेस ते पण असं नाही रे माझा आहे ते मी मारलंय ना तू खायचं नाही म्हणून त्याच्या अंगावर धावून जातात का? जोपर्यंत ते खाते तोपर्यंत दुसऱ्याला खाऊ देत नाही. डिस्कवरी चॅनलवर दाखवतात असं. पण त्यांचं एकदा पोट भरलं की निवांत निघून बाजूला बसून जरा असं त्याच्याबद्दल विचार. बरोबर. मग आता आसक्ती आहे ना, नाही मग प्रश्न आहे गती कोणती, कोणाला कोणती गती मिळणार? शाकाहारीने आसक्ती करून भोजन केलं तर कोणत्या गतीत जाईल? मांसाहार करून आसक्तीचा अभाव असेल तर कोणत्या गतीत जाईल? किती साधा प्रश्न आहे का नाही, पण अवघड झाला का नाही? माझं तेच म्हणत नरगती झालं पाहिजे. तर मग म्हटलं ना, लेशा मंद आहे, कशाय मंद आहे, गृद्धता नाही. व्यवहारात अशा अनेक गोष्टी आपण बघतो. आणि गुणभद्र आचार्यांनी पण लिहिलं का नाही आत्मानुशासन मध्ये, विषय भोगल्याने त्या ठिकाणी दुर्गतीची प्राप्ती होत नाही. त्याच्यामध्ये असणारी आसक्ती दुर्गतीचं कारण आहे. सामान्य रूपाने विषय भोग पाप आहे, सामान्य सांगितलं. पण विषय भोगामुळं त्या ठिकाणी नियमानं दुर्गतीच मिळते असं म्हणलं तर मग त्यांनी उदाहरण काय दिलं? भोगभूमीतले जीव आयुष्यभर भोग भोगतेत आणि मरून स्वर्गात जातात. कसं काय? म्हणजे भोग भोगून मग नरकात जायला पाहिजे का नाही? भोगच भोगतात. भोगभूमीतले जीव काय करतात सांग? त्यांचं किती मोठं आयुष्य आहे, आयुष्यभर असंयमीच असतात. काय स्वर्गातले तर खाली येतील, तिर्यांचे वगैरे होतील, मनुष्य होतील. पण आता मनुष्य भोगभूमीतले मनुष्य असतात आणि तीन पल्ले आयुष्य आहे का नाही सगळ्यात जास्त पहिल्या काळामध्ये, म्हणजे उत्तम भोगभूमीमध्ये. मग त्यावेळेस तिथं तीन पल्ले काय करते? भोग भोगते काय, आणि मरून स्वर्गातच. मजा आहे की नाही? छान वाटतं. भोग भोगायचे आणि मरून स्वर्गातच जायचं. काय म्हणून मग भोग ते सांगायचं काय? त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा भोग त्या ठिकाणी दुर्गतीचं कारण नसून काय, त्याच्यामध्ये आसक्ती. म्हणून विचारला प्रश्न, मांसाहार जर आसक्ती रहित तर कोणत्या गतीचं कारण, आणि शाकाहार आसक्ती सहित तर कोणत्या गतीचं कारण? अज्ञानाचं मग अज्ञानी स्वर्गात जात नाहीत का? अज्ञानी स्वर्गात जात नाही. प्रश्न तेच आहे, मांस खाऊन देवगतीत जातो एवढं तुम्ही म्हटलं का नाही? मी आता यांचं वाक्य रेकॉर्डिंग झाले. राजश्री काकी म्हटले म्हणजे मांस खाऊन व्यंतर देव होतो ना, ते स्वर्गात जातात का नाही? धर्म करून जातात का? हा मग अनेक कारणातलं मग आता त्यांचे कारण सांगितले. दया भाव आहे त्यांच्यात, आमच्यासारखा अहंकार नाही आहे ना. जर सगळा त्यांचा व्यवहार बघितला, मदतीचे भाव आहे ना. सगळा जो व्यवहार जर बाकीचा जर व्यवहार पाहिला त्यांचा, आणि एक आता ते मांस सोडा तर त्याला सोडून बाकीचा जर व्यवहार बघितला गेला तर आपल्याला लाजवण्यासारखा. म्हणजे आपण जैन असून सुद्धा आहे ना, आपला अहिंसा परमो धर्म असून सुद्धा आपल्यातली प्रत्येक गोष्ट चांगली आहे खरं तर. म्हणजे जे ते पाळतायत ते जैन धर्माचेच सिद्धांत पाळतात खरं तर. बाहेर व्यवहार प्रॅक्टिकली आपल्याला थिअरटिकली सगळे येत आहेत आहे ना. मी म्हटलं काल सांगितलं नाही, परिग्रह परवा सांगितलं नाही, परिग्रह ते असं साठवून ठेवत नाहीत का नाही. ते थोडं साठलं की आपलं
विकून टाकायचं, जास्त जवळ ठेवायचं नाही. आपण आपल्याला माहिती आहे का परिग्रह आपला सिद्धांत आहे, पण आपल्याला त्या परिग्रहाबद्दल कसं असते आसक्ती. मग आता ते ज्ञानी का आपण ज्ञानी, आता ते सांगा. तुम्ही लई ज्ञानी 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 म्हणताय, आता सम्यक ज्ञानी नाही, व्यवहार ज्ञानीची चर्चा चालली. व्यवहार ज्ञान, व्यवहार दया आहे का नाही, मग त्याचं फळ काय मिळणार आहे असं होतं. त्याच्यावर अभ्यास करा तुम्ही. नाही नाही, अडचण नसती त्यांना, इतकी जागा आहे तुम्हाला माहिती आहे, सांगितली मी तुम्हाला. अडचण नसती त्यांना, काय मोठे मोठे घर आहे आणि माणसं 1 आणि 2च आहेत. आम्ही आता आणि तर त्यांच्या घरी राहिलो, त्यासमोर एक म्हातारी राहत होती. पोरं नाहीत, कोण नाही. तिथं तुम्हाला माहिती आहे की पोरं जवळ राहत नाही, म्हातारीत राहतात परत. आणि बंगले असतात असे मोठे मोठे, त्यांची गाडी असते. मग जागेचं काय वांद आहे. मस्त एका बंगल्यात 5 खोले असते, माणसं 2 आहेत. आणि आता भारतीय असतील तिथं त्यांना पोरं बाळ अजून काय कसं सुना जवळ एकत्र राहिल्या तर गोष्ट वेगळी. पण आता त्यांच्याकडे काय 1-2 माणसं, घरं मोठी नाहीत. जागेला कमतरता आहे का, म्हणजे हेतू चुकीचा असू द्या. चर्चा कशासाठी चालली ती माझी, विषय आपला बाजूला जाऊ द्या. नाही त्याच्या आसक्ती आणि ते पुढे निघाला होता विषय. ऍक्च्युली इथं चाललं होतं आमचं की पहिल्यापासून सांगा. व्रताचा विषय न्यायदीपिका शिकवते, व्रताचा काय संबंध आहे. हा बरोबर, जीवनाची सर्वश्रेष्ठ निधी न्यायदीपिकाला म्हटलं. तर तुम्ही गाळल्यानंतर व्रतावर जीवनाची श्रेष्ठ निधी व्रत म्हणून सांगायला लागलं पाहिजे नाही. हा बरोबर, इथून आपला विषय निघाला का नाही. लहान मुलांना त्या नोटेची, त्या सोन्याची, हिऱ्याची किंमत कळत नाही, तर ते त्याला कसंही वापरतात. एक आणि दुसरं उदाहरण दिलं कोणतं, की अतिरे आहे ना, म्हणजे जेव्हा काय केलं आहे ना, समजलं परंतु त्याचा वापर न करता मोठं झाल्यानंतर त्या पैशाची किंमत आल्यानंतर काय केलं, आणि वापरायच्या ऐवजी साठवलं. त्याच्यावर आपला व्रताचा विषय निघालेला. आता बरोबर लिंक लावावं लागेल ना, नाही तर उगच मांजराचा पाय कुत्र्याला असं कुठं करून चालेल का. मला सांग, व्यवस्थित अशी चर्चा चाललेली होती. आणि लोकांना वाटतं संदर्भ रहित सांगतो, संदर्भ असतो, फक्त थोडा विषय आहे ना त्याच्यामध्ये इकडे तिकडे जातो थोडा कधी कधी, पण ते सांगावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला आवडत नाही. तर सांगायचं काय, हा मग साठवण म्हणजे धर्म करायला लागला. धर्म म्हणजे धर्म म्हणून करायला लागला. तर मग जसा धनाचं महत्व समजलं, तसं धर्माचं एक महिमा व्यवहाराने समजली. कोणती समजलेली असती ती, एक तर त्याच्याद्वारे मान सन्मान मिळतो हे समजलेलं असतं. दुसरं आपली दुःख म्हणजे जी व्यवहारात आपल्याला त्रास आहेत, रोग, दरिद्रता आहे ना, म्हणजे अनंत व्रत करायचं कारण काय विचारा. कोणी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी. अभिजित का अनंत व्रत केलं, देवा शपथ सांगणं तर तुला पाप लागेल सगळं सांग. अनंत व्रत करायचं प्रयोजन काय सांग, त्या गोष्टीमध्ये आलेलं काय, त्या 14 वर्ष अनंत व्रताचं काय फळ मिळतं रे भैया. आलंय ना, संपत आलंय ना, 14 वर्ष आहे ना आता हे, आहे का नाही. ह्या वर्षी 14 आहे ना तुझं, झालं का 14 झाली का अभिजित भाई. अरे ह्याच्याकडे काय बघून सांगतोस. बरं झालं का नाही झालं, नीट तुला बोलता येतं का नाही. होय का, बघा असं व्रत केलं जातं. म्हणजे 14 वर्ष झालीत का नाही झाली, ती मम्मी तर म्हणते झालं, ती म्हणते नाही, काय कोणा त्याला तर काय माहिती नाही. म्हणजे व्रत करतोय म्हणजे काय तर सवळ्यात जीवतोय आणि 3 एकासनी करतो आणि 1 उपवास करतोय, एवढं. ह्याचं नाव अनंत व्रत. मग त्या दिवशी गोष्ट वाचायची आणि दिवसभर ती एक
अनंतनाथाची पूजा करायची. कारण अनंत व्रत आहे म्हणून अनंतनाथ. कारण आमच्या घरी अनंतनाथाची मूर्ती होती. अनंत व्रत मंदिरात केलं होतं अनेक लोकांनी. मग ती मूर्ती अनंतनाथाची. अनंतनाथाची पूजा असते का अनंत व्रताला? आदिनाथाची केली तर काय होईल? प्रश्न आहे मला. व्यवहार असेल की काहीतरी त्याचा संबंध माहित नाही मला. होय की. हा म्हणजे अनंतनाथाची. तुम्ही पण अनंतनाथाचीच करता ना? सगळे अनंतनाथाची पूजा करणं बरोबर. जे व्रत जसं आहे त्यानुसार त्या त्या देवाची पूजा. रविवार व्रत असलं तर पार्श्वनाथाची. अनंतनाथाची केली तर खवळणार आनंद. म्हणजे ठीक आहे की काय असेल ते त्याच्या पाठीमागचे त्यावेळेस त्यांनी केली असेल. पण आता नाही, आपल्या समोर आदिनाथ आहेत, अनंतनाथाची नाही मूर्ती. मग केलं तर काय चुकीचं होईल. पण नाही अनंतनाथाची मूर्ती आणा बरं का. पार्श्वनाथाची मूर्ती, पार्श्वनाथाचं अष्टक द्यायचं बरं का. त्या दिवशी तेच अष्टक द्यायला पाहिजे. आदिनाथाचं दिलं तर कावतील तुम्हाला नाही. पण पार्श्वनाथाची ते पूजा केल्याशिवाय तुमचं व्रत पण पूर्ण होतंय असं वाटणार. अनंतनाथाची पूजा केली ही आहे अन्याय. वीतराग धर्मावर केलेला किती मोठा अन्याय आहे. नकळत केला जातोय, रूढीने परंपरेने, म्हटलं ना सांप्रदायिकता. त्याच्यासाठी न्याय शिकायचं. म्हणजे असं वाटणार, भीती वाटणार नाही. आता केलं जाईल, जी परंपरा आहे तसं केलं. पण अज्ञानाने जर ते नाही केलं तर जे एक भय असतं ते न्याय समजल्यावर समजेल व्यवस्थित की त्याचा काय अविनाभाव नाही आहे. अनंतनाथाचा अनंत व्रताशी अविनाभाव नाही. तुमच्या समोर ती नाही प्रतिमा, तर तुम्ही जे वीतराग देव समोर विराजमान आहेत, अरिहंत दशेमधले जे देव विराजमान आहेत त्यांची पूजा, भक्ती हेच तर मुख्य आहे. वीतराग आपण विशिष्ट तीर्थंकर आपल्यासाठी नाहीत ना देव. आपल्या देवाचं लक्षण आपण काय केलेलं आहे. सतोमेवासी निर्दोष. निर्दोषता हे आमच्या देवाचं लक्षण आहे. बाकी त्याचं बाहेरचं वैभव कुणाचं कोणतं आहे हे काय त्याला आपण गृहीत धरून कोणतं धर्म इथं. म्हणून हे नीट समजावं लागेल मुळापासून की जिन धर्म आहे काय. आणि तो नाही समजत जेव्हा आपण किंवा वैज्ञानिक बनून म्हटल्यानं जर समजून घेत नाही, आपली बुद्धी वापरून युक्तीने तत्वव्यवस्था काय, वस्तू व्यवस्था काय हे व्यवस्थित आपण समजून जर त्या ठिकाणी करणार नाही तर आपण भ्रमात राहू की मी तर बरोबर करतो, मी तर बरोबर करतो. आणि कदाचित त्याचं फळ आपल्याला मग पुढं आहे ना अन्य गतीची प्राप्ती होईल, अन्य मताची प्राप्ती होईल. जसं आज आहे ना प्रत्येक तिकडे हिंदू मतामध्ये वेगवेगळे देवाला बसतेत पुजतेत का नाही. कोणी हनुमानाचा भक्त आहे, कोणी रामाचा भक्त आहे, कोणी विष्णूचा भक्त आहे, कोणी शंकराचा भक्त आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. मग एकसारखे नाहीत ते देव त्यांचे. त्यांचे वेगळे तर असतील जरा तर त्यांच्या अपेक्षा. पण आपल्याकडे काय वेगळेपण आहे. आपण तर नीट कुठे डोकं वापरायला पाहिजे ना. भक्तमर करते ना उपवास. कशाचे उपवास झाले तुझे? मग कोणाची पूजा करते? आदिनाथ. असं आहे पूजा असते की ज्या त्या म्हणजे जे विधान करतो. आता आम्ही काल कल्याण मंदिर स्तोत्र केलं विधान. पण कल्याण मंदिर स्तोत्राचं पूजन आहे की त्या स्तोत्राचं म्हणजे ती जिनवाणीचं पूजन आहे. ती जिनवाणी झाली शास्त्र आहे ना, त्याचं पूजन झालं. ते त्या स्तोत्राचं पूजन म्हणजेच त्या म्हणजे तेच की मग भक्तांवरचं अष्टक काय, ह्याचं अष्टक काय. पण त्याच्यामध्ये आदिनाथाचं अष्टक एक द्यावं लागतं. बस होतं का? बरं चालतंय मग काय म्हणजे बस होतं ना तेवढं झालं. लक्षात घ्या तेवढं दिलं तरी बस चालते. हा करेक्ट बरोबर. म्हणजे सांगायचं कशासाठी होती चर्चा आपल्याला की व्रताधिक जेव्हा धर्माचं महत्व जे कळतं ते कशा पद्धतीने कळतं जेव्हा ज्ञान नसतं. ज्ञानाची अत्यंत गरज आहे खरं तर.
ज्ञान सोडूनच सगळेजण धर्म करायला लागलेत. आज ही अडचण झालेली आहे. आणि न्याय ग्रंथ जे आहेत ते ज्ञानालाच मुख्य करून कथन करतात. काल सांगितलं ना, परीक्षा ज्ञानाची असते, विचार हे ज्ञान रूप असतात आणि ज्ञानातूनच आपण प्रत्येक वस्तूचा निर्णय करत असतो. तुम्हाला काल दाखवलं होतं ते चित्र. ज्ञान निर्णय करणारं असतं तेव्हा त्या ज्या ज्ञानाने निर्णय करतो आणि त्या ज्ञानाचा निर्णय झाला पाहिजे. ज्या ज्ञानाने आपण वस्तूचा निर्णय करतो त्या ज्ञानाचा निर्णय आपण करतोय का? आणि हे सगळं जिनवानी म्हणजे ज्ञानच आहे वस्तू व्यवस्थेचं. ते आपण जाणतोय का? सम्यक त्याचं ज्ञान करून घेतोय का? आणि मग त्याचं जरी ज्ञान करून घेतलं तर पुढं होतं काय हे सांगत. 2 साठे करतो म्हटलं. एक ज्ञानाचा साठा आहे आणि दुसरा व्रताचा साठा आणि तिसरा दानाचा साठा. त्याने किती मी दान कुठं कुठं दिलं माहिती असतं ना आपल्याला. दान दिलेलं तुला माहिती आहे ना कुठं काय दिलेलं दीपक? तू पंचकल्याणला इंद्र झालता का अकलूजला? किती किती दिले होते पैसे? माहिती आता सांगणार कसं? त्याला सगळं व्यापाराचे पैसे, व्यापाऱ्याचे पैसे जेव्हा कुठंतरी असे जातात जास्त प्रमाणात, लक्षात राहणारच आहे त्याला. किती 5,000चा होता काय चढाव? म्हणजे ते बोलणं 5,000 का 5,000 होतं ना इंद्र झालेला. तू कसं वाटते? कसं वाटते आतमध्ये फिलिंग? लगा 1.25 लाख दिली आम्ही, मी 5,000 म्हणते. अजून तोच साथ बरोबर आहे का? 1.25 लाख दिले, 1.25 लाख दिले त्यानं साधारण काहीतरी असंच होतं ना तेवढा. त्या कायला माहित आहे चांगलं, त्यांचं तर जास्त लक्ष अजून. त्या तर जास्त सगळे लिखापडे करून ठेवणारे कुठं किती दान दिलेलं आहे. काय होतंय दानाचा पण आपण संच जेव्हा की आपण ऐकले या डाव्या हाताला उजव्या हाताचं कळलं नाही पाहिजे. म्हणजे इतकं ते दान अशा निस्पृह. म्हणजे दान म्हणजे काय? दानाचं स्वरूप काय सांगितलं? ज्ञानाचं स्वरूप काय? दानाचं स्वरूप काय? दान कशाला म्हणलं? बरोबर आहे. तत्वाचं आगम भाषेने बरोबर आहे. सस्याति सर्गो दानम असं ते सांगितलं असं. अध्यात्म लक्षण काय दानाचं? अध्यात्म लक्षण आहे दानाचं लोभाचा त्याग. दान म्हणजे कोणी केलाय का लोभाचा? म्हणजे पैसे जरी दिले, कुठली सेवा जरी केली, वयावृत्त जरी केलं, नोंद करतो ना किती दिवस गेलो माताजींकडे, किती आहे ना. आत्ताच तर जाऊन आलो, मागच्या महिन्यात गेलते, 15 दिवसापूर्वीच गेलतो आहे ना. सगळी नोंद आहे का ना स्नेहात आहे किती वेळा गेला तर ती. म्हणजे त्या गोष्टी बरोबर संसारात आपण कोणाची किती सेवा करतो त्याची नोंद ठेवता का? आपलेपण आहे त्याची नोंद नाही. पण तिथं मी गेलतो मनकडं, गेलतो महाराजांकडं, मी हे दान एवढं दिलंय, नोंद करणं नोंद. मग यासाठी आहे का हे दान? म्हणून म्हटलं ना अज्ञानामुळं ते दानाद्वारे मान. आपण पूजनामध्ये म्हटलं का ना आज नाही म्हटलं, सिद्ध पूजनामध्ये आलं की मैदान दिया भीमान ठान उसके फल पर नहीं किया ध्यान पूजा की वरदान मांग कैसे मिटता संसार स्वांग. म्हटलं काय जे करल ते सगळं लिहून ठेवते डॉक्टर. मी ही स्वच्छ केलं, मी फ्रीज स्वच्छ केलं, मी दुकान स्वच्छ केलं, मी अमुक पाणी ना, सगळं लिखापडी आहे. हो मी काय स्वच्छता करतोय, चर्चा सगळी कशाबद्दल, सगळं ते तुमच्या डायरीत तुम्ही मला जरी ते दिलं असतं ना आलिंग ग्रहण लिहून आहे ना, पण लिखाण कोणतं आहे तुमच्या हृदयावर लिहिलेलं?
मी काय काय घरात केलेलं आहे चांगलं काम, शुद्धता, स्वच्छता आहे ना, त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान आहे का नाही? मी असं स्वच्छ सगळं ठेवतो. बघा आमचं फ्रीज, दुसऱ्याचं फ्रीज आणि तुमच्या फ्रीज तुलना करत नाही तुम्ही, आहे ना. जर समजा नीलम काकीच्या घरी गेला किंवा ह्यांच्या घरी गेला तुम्ही, राजहरी काकीच्या, तिथलं फ्रीज, तिथलं सगळं जागा सगळं बघितलं, तिथला वाटा ही ती बरण्या सगळ्या बघितल्या, तुम्हाला असं मनात येऊन जाते का नाही, काय करते ते, म्हणजे असं सहजतेने टॉयलेट बाथरूममध्ये गेलो एकदम लगेच असं पहा आमचं कसं स्वच्छ, त्यांचं कसलं. नोंद करायची असते, नोंद. जे आपण अहिंसासाठी करत असतो, अहिंसेची नोंद करायची. अहिंसा धर्म आहे, होतो स्वभाव आहे, त्याची नोंद करायची नाही. पण आपल्याला सगळी नोंद करायची सवय आहे धर्माची जेव्हापासून कळलं आहे त्यावेळेसपासून. म्हणजे नोंद करायची म्हणजे साठवणं. नोंदचा अर्थ साठवण्यासाठी. साठवणं म्हणजे केवळ त्याचा वापर न करता, ज्याच्यासाठी त्याचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी वापर न करता, केवळ त्याला त्या ठिकाणी एक आपला अहम वाढवण्यासाठी जर ते कार्य करत असो आपण, मग भले ते ज्ञान असोत, बाहेरच्या क्रिया असोत, है ना, तर त्याच्यामुळे मला फक्त एक्सपेक्ट करत असेल मी की यामुळे है ना मी मोठा, मी काहीतरी धर्म करतोय, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जर त्याच्यात कशाय असेल तर ते व्रत बरं आहे का? म्हणून व्रताचं स्वरूप समजायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारला की धन साठवणं म्हणजे काय प्रयोजन नाही आहे. किती तुझ्याजवळ धन आहे आता ध्रुव? किती आहे? काय नाही, सगळं तुझंच आहे की का नाही? आहे का? म्हणजे सांगायचं काय, धन आपल्याजवळ किती ते साठवलंय ना आपण. कालच आपली चर्चा झाली का नाही, पप्पाने मम्मीचे 2 लाख रुपये घेतलेत का नाही, आणि मम्मी पण भांडली की नाही, पप्पा घेतले माझे, आणि पप्पा मानायला तयार नाही त्याचा, किंवा कधी घेतले 2 लाख रुपये, सगळी दुबईची ट्रिप त्याच्यावर केली, गोव्याची ट्रिप त्याच्यावरच केली, असं मम्मीने सांगितलं का नाही, आहे ना. पैसे हे जे त्याच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस मला माहित होतं. मग मम्मीकडे त्यांनी साठवायला दिलेली, बायकांकडे म्हणून साठवायचे असतील पैसे, थोडे थोडे देत राहिले म्हणजे कधीतरी अशा आपत्कालीन व्यवस्था म्हणायची त्याला. बरोबर आहे का? असं काय असं बघायचं नाही, असं नाही बघायचं, असं नाही. मग आता तिला आहे ना, मग आता पैसे माघारी दे म्हटलं, देत का लवकर? नाही देत. मग आपली चर्चा काय झाली की बाबा मग ध्रुवनी त्याच्या पुढचा ध्रुव, आता पुढची पिढी अजून पुढची, मग त्याने म्हटले आपल्या घरात किती मेंबर आहे, मामा तर बाजूलाच राहिला, कारण घरातला इकडे पकडलं का, सॉरी पकडलं होतं त्यांनी, मी विसरलो. तर 6 जण त्याने मग पकडलं, मी आणि ते 4, 5 आणि 6 ना, आपण आम्ही 6 जण. मग पप्पाला म्हटलं रोज सगळ्याच्या नावानं 500 रुपये काढत जावं. हो 3000 काढले ते बरोबर त्यांनी, सगळ्या 500. म्हटलं करायचं काय, म्हटलं आपलं साठवायचं. म्हटलं ही सगळ्यात बेकार पद्धती आहे, सांगितलं ना. म्हणजे पैसे त्याचा उपयोग धड मला नाही आणि धड आहे ना कुणाला बाहेर व्यवहारातल्या लोकांना नाही. कुणाला उपयोग आहे त्या पैसे जे तुम्ही घरात तिजोरीत असे थप्पी लावलेत ना, प्रेवती काय की आहे ना, त्याचा उपयोग म्हणजे जसं आपण त्या रेट 1 रेट 2 मध्ये बघितलं का नाही, किती पैसे त्यांनी भिंतीत ठेवलेले, कुठं कुठं खांबात ठेवलेले, काय का बघितलं का नाही तुम्ही हॉटेलला तिकडे तिकडे बघितलं ना रेट 2. मग आपल्याला राग येतो की नाही, उगाच एवढं साठवून ठेवले, किती पैसे कोणी फ्रीज मध्ये ठेवलेले, राग येतो ना. मग आता तुम्ही जर पैसे साठवले आणि गरीब माणसाला, आता हे आता तुमच्या आमच्यासारख्याला नाही, पण गरीब माणसाला कळलं तुम्ही एवढे पैसे असे साठवले, काय होईल, त्याला राग येईल. उगाच ठेवले ते, त्याचा काय उपयोग आहे, कोणाला तर उपयोग आहे त्याचा काय सिद्ध नाही का नाही. किती साठवले तुम्ही, थप्पे असणारच की तुमच्या घरी आहेत का नाही, खरं खरं सांग. लका तू पण जरा हे निघालाय, सांगत नाही, आहेत का नाही घरी पैसे तुमच्या? आहेत. हा आहे म्हणजे सरळ आहे बरं का, तसं पोरं सरळ आहेत आजकालची. तर आहे काय करायचं मला सांग. जर तो फिरलं नाही, कुठली गोष्ट जर वापरात नाही आली तर ती नष्ट होते.
असं सांगितलं. म्हणून वापरलं गेलं पाहिजे. तसं धर्म वापरला गेला पाहिजे का नाही, का साठवला गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्ञान किती अभ्यास केला, खूप हे शास्त्र वाचलं, ते शास्त्र वाचलं, न्याय वाचले, कर्णाने वाचले, आणि राजश्राकीला सवय आहे सगळं जे काय असेल तिकडं काय असेल नसेल, पण जायचं शिबिर आहे ना, चला धावलाचं कशाय पावड कितवं चाललंय काय माहित नाही, हो म्हणून जायचं तिथं बसायचं काय नाही. मग एखाद्या वेळेस गेलं मधनं आलं काय नाही, फक्त जिथं जे चाललंय ना, शिबिर चाललंय ना, सवय सारे का चला 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 चला, अरे अच्छा श्वास घ्या म्हटलं. आता काय की जाऊन फक्त शिबिर आहे म्हटलं की आपलं जायचं शिकायचं, मग त्या वह्या बंद करून वरच आहेत. आता समयसार शिकून आलेत ना, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पंढरपूरला शिकून आले ते काहीतरी. काय शिकून आला होता तुम्ही पंढरपूरला? न्यायदीपिका. काय म्हणजे असे ठेव. बरोबर आहे, दुसरी बाजू तुमची बरोबर आहे. मी त्याची त्याला दुसरी बाजू सांगतो. एक बाजू असते त्याच्यातल्या, तुमच्या जवळ नाही तर ते चांगलं आहे ना. मला थोडं येतं की राव, मी इथं बसून सांगतोय म्हणजे मला कळतंय की नाही दुसरी तिसरी बाजू चौथी बाजू आहे ना. पण जी बाजू आहे तुम्हाला कळायला पाहिजे, ती पण कळली पाहिजे का नको, का दुसरीच बाजूच कळून घेणार तुम्ही. म्हणजे शांततेनं जे समजले, आपली भूमिका, आपलं त्या ठिकाणी ज्ञान आणि सगळा व्यवहार, त्यानुसार आपला सगळा अभ्यास असतो. जेव्हा तुम्ही गृहस्थ जी दशा आहे ती आहे ना, अशी काय सोपी नाही आहे. कुठलंही काम कधी केव्हाही कसंही करा, इट्स नॉट पॉसिबल आहे ना. महाराजांना सुद्धा काही बंधन आहे, त्यागींना सुद्धा काही बंधन आहेत. त्यांना पण कुठली गोष्ट कधी करतात नाही, भले ते साहेब आणि स्वतंत्र आहेत. बरोबर आहे का? त्यांना बंधन असतं का नसतं? काय असतं. चतुर्मासात तर आहे का नाही. हे धर्म अहिंसा आदीच्या दृष्टिकोनातून व्यवहारामध्ये सुद्धा आहार आदीला निघायचा टाइम आहे, प्रतिक्रमणाचा टाइम आहे, सामायिकाची पण वेळा सांगितलेली आहेत व्यवहारांनी. हे सगळं सांगितलंय का ना? असं का सांगितलंय? कारण ती दशाच आपली तशी कर्मसहित, बाहेरचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं. न कर्म वगैरे सुद्धा कसंही केव्हाही काही करून चालेल का कोणालाही. म्हणून आपल्याला विवेकाने सगळी कामं करावी लागतात. त्याच्यासाठी सांगत होतो. संस्कार वाया जाणार का नाही जाणार माहित नाही मला. अकरांग 9 पूर्वाची अशी आपण अनेक वेळा पाठी झालो असं म्हटलंय बरं का शास्त्रात. ती मला माहित नाही कशामुळे म्हटलंय. राजा ते संस्कार करून घेतले, अभव्य जीव पण झाला अनेक वेळा, माहित आहे का? तसं फायदा काय झाला अभव्याला? त्याचा संस्कार करून मोक्ष जाणार आहे ती नाही जातो. आणि आपलं पण अनंत संसार झाला, पण आपण तर कुठे गेलो आतापर्यंत. मग आता काय लय भारी संस्कार करणार? जे केलंय त्याला व्यवस्थित आहे ना, त्याला म्हटलं ना साठवण्यासाठी करायला लागलाय आता तुम्ही. हे मला सांगायचं होतं. तुम्हाला कळायला लागलं आता, थोडं वाचल्यामुळं, ऐकल्यामुळं, समजायला लागल्यामुळं तुम्हाला काय लागलं हे असं करावे हे. पण ते आता करता करता जसं म्हटलं ना, धनाला साधन बनवायच्या ऐवजी साध्य बनवलं, तसं हा बाहेरचा अभ्यास पण हळूहळू साधनाच्या ऐवजी साध्य बनवून जातो. साध्य काय? आत्मस्वभावाची प्राप्ती, कर्माचा नाश, हे साध्य आहे. न की त्या ठिकाणी ते बाहेरचं शिक्षण किंवा व्रत. साध्य ही साधन आहेत. हे किती वेळा सांगितलं. पूजन अर्चन ही सगळी देवपूजा गुरुपास ही साधनं आहेत. हे साध्य नाही आहे हे तर लक्षात घ्यायला पाहिजे का नको. याच्याद्वारे मला काय सिद्ध करायचंय? धन आपण कमवतोय, काय सिद्ध करायचंय मला? माझ्याकडे खूप साठलंय. बर मग काय करायचंय? काय तुला त्याच काय करायचं दीपक तुला? छान वाटत. हे काय करायचंय जर ते समजलेलं नसेल, धनाचं त्या ठिकाणी मूळ कार्य काय ठेवते का की पण मुद्दाम ऐकायचं होतं तुमच्याकडनं. दान काय म्हणते ते बघतो आता. काय दान कसं किती करते, नुसतं बोलायला तर चांगलं येते दान बिन. म्हणून म्हटलं हे दान तुम्हाला हे साठवलेल्या ज्ञान आहे. ते धन दान करायचं असतं हे ज्ञान आहे, पण ते दान करणं हे त्याचं त्या ठिकाणी उपयोग आहे का? मग आता उपयोग किती करतो
आणि म्हणून म्हटलं ते ज्ञानाचा साठा किती झाला. आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली. अंतराय कर्म कोणतं आहे, ज्ञानावरण कोणतं कर्म आहे, काय केल्यानंतर काय होतं हे सगळं कळतंय. क्रिया काय, व्यवहार कसा आहे, प्रवृत्ती कशी आहे माझी, त्याच्यात काय काय बदल आपण करण्याचा विचार करतोय, माझी श्रद्धा काय, या सगळ्या गोष्टी तपासायला पाहिजेत का नको. तपास काल सांगितलं ना, म्हणून परीक्षा करायला पाहिजे का नको आपल्याच. आपण ज्या स्टेजला पोहोचलोय म्हणून अनेक वेळा तुम्हाला अम्मा महाराज म्हणतात का नाही, जेव्हा चर्चा करता तुम्ही आम्हाला ही पण येत नाही, तुम्ही कसं काय घरात बसलाय, होतं का नाही असं. अम्मा महाराजांना तुम्ही चर्चा करता, शिकता, जेव्हा वाचता, मग त्यांना कधी कधी अशा आहेत माताजी त्यागी की ज्यांना असं वाचन अभ्यास होत नाही, झालेला नाही, कोणी करायचा विषय येत नाही कधी, अशा अनेक संघात होते. मग त्यांना असं ऐकायला वाचायला मिळालं तर त्यांना छान वाटतंय. आणि जेव्हा हे सगळं भारी भारी शुद्धात्मानुभवाच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळेस म्हटले तुम्हाला एवढं सगळं येतं तुम्ही अजून घरात का थांबलाय, असा त्यांचा उलटा प्रश्न असतो का नाही आपल्याला. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, कळलंय आपल्याला पण आपण काय करतोय, कशा करतोय का नाही आपल्याला कळून सुद्धा. मग कळलं का नाही कशा करणं चांगलं आहे वाईट आहे काय. आता वय किती झाले, आता कशा कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे, वाढलेत का कमी झाले तपासले का, कमीच झाले म्हणणार. मला विचारलं तुम्ही वाढले आपल्याला कळतं का, आपण कधी आपले दोष आपल्याला कळतात का, आपले कुणालाच आपले दोष लवकर समजत नाही. आणि जरी ते समजले तर आपण त्याला फार मोठं करत नसतो. त्या दोषाने किरकोळ आहे. किती मोठा दोष असेल तर माझा आहे तर तो एकदम छोटा आहे, पण दुसऱ्याचा आहे तो एकदम मोठा असतो. असा प्रॉब्लेम होतो आपल्या बाबतीत. म्हणून आपले दोष दुसऱ्यांनी सांगितले पाहिजे आणि ते सांगितल्यानंतर आपल्याला त्याच्यावर विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं असतं. नाहीतर नाही माझं काय नाही, माझं काय नसतं, माझं सगळं बरं आहे, माझं बरं आहे. आज सकाळी मी का उठलो माहिती आहे का, कशामुळे उठलो असं, सकाळी आवाज आला मला, पाणी आलं होतं त्याच्यामुळं. मी पुढे झोपलेलो असतो आणि शीतल काका खाली पाणी मारत असतील आणि हिला वर पाणी भरायचं असेल ताईंना आहे ना, एकदम असा तोफ आणि तोफेचा आवाज आला. एकदम असं मी गडबडून जागा झालो. म्हणजे मी ध्यान केलं होतं 4 ते 5 आणि परत मग चांगली झोप लागली परत मला आणि एकदम असा आवाज गडगडाट झाला ढगांचा जागच झालो. मग नाही मला झोप आली. म्हणजे पावणे नाही ते पाणी येतं 6:15 आणि मी 6:15 सॉरी 6:30 आवाज आला. म्हणजे 6:30 उठलो ग. म्हणजे इतकी गाड ऍक्च्युअली मला उठायचं होतं पण ती 6:30 एकदम गडगडाट झाला आणि उठलोच. सांगायचं तात्पर्य असं आपल्याला वाटतं की नाही आपण काही चुकत नाही, पण चुकतं तुमचं नाही चालली. ही व्यवहाराने आलोचना कशासाठी करायची की असे माझ्याकडून पण अनेक दोष घडतात आणि त्या दोषाला आपल्याला दूर करायचंय. त्याच्यासाठी हे व्रत आहे. म्हणून व्रताची व्याख्या तुम्हाला वाचून दाखवत होता. अभिजितजी म्हटले मला 4:10 सोडून देऊ का अभिजितजी, काय बोलत नाही विचारायचं बोले सोपसले. मग हे उद्या वाचतो 4:10 आम्हाला सोडावं लागतंय आज. तर तुम्ही उद्या मला विचारायचं काय विचारायचं, निश्चय नाही आणि व्यवहार नाही व्रताचं लक्षण काय केलंय पण त्याच्या पाठीमागचा इतिहास सांगायचा बरं का. नाहीतर तुम्ही नुसतं हे विचारचाल आणि कशासाठी मी हे व्रताचं सांगितलं हे जर नाही सांगितलं तर काय उपयोग नाही. ओम नमः.